अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. घरी किरायाने राहणाऱ्या मुलाने मालकाच्याच 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेले. हा प्रकार धारूर शहरात 30 नोव्हेंबर रोजी सकाळी घडला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर शहरातील एका भागात 36 वर्षीय व्यक्तीला 2 मुले आणि 2 मुली आहेत. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी लहान मुलगी शाळेत जातो म्हणून नेहमीप्रमाणे गेली. त्यानंतर लगेच तिचे वडील मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी मुलगी काय करते पाहण्यासाठी शाळेत गेले. तिच्या वर्गात जाऊन विचारल्यावर ती शाळेतच आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेतील इतर मित्र मैत्रिणींनाही विचारले तर कोणीही पाहिले नसल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांनी नातेवाईकाकडे विचारणा केली, परंतु ती कोणाकडेही नव्हती. त्यानंतर त्यांनी घरी आल्यावर आपल्याच घरी किरायाची खोली करून राहणाऱ्या मुलाचा शोध घेतला, तर तो देखील सकाळपासून गायब होता. काही लोकांनी त्याला सामान घेऊन जाताना पाहिले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांचा संशय वाढला. त्यांनी तातडीने धारूर पोलीस स्टेशन गाठत विशाल जाधव नामक मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या घरात विशाल जाधव राहत होता त्याच्या मालकाला केवळ नाव माहीत होते. तो कोणत्या गावचा आहे, काय करतो याची कसलीही माहिती नव्हती. याच संधीचा फायदा घेत विशालने मालकाच्याच मुलीला घेऊन धूम ठोकली. आता पोलिसांसह नातेवाईकाकडून या दोघांचाही शोध सुरू आहे. मुलीचे वय हे 14 वर्षे 6 महिने एवढे असल्याचे फिर्यादीत नोंद आहे.